साईमय सकाळ मनोज पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे पालखीचा 6वा. सगळे साई भक्त बघा मस्तपैकी उठल्या आणि तयारी करून झालेल्या आहेत. इकडे बघा मस्तपैकी सर्व उठून झालेलं आहे. साईराम आता नाश्ता झालेला आहे. हा 6व्या दिवसाचा हा प्रवास साईमय सकाळ झाल्यानंतर आपण निघालो आणि आता 6व्या दिवसा सकाळचा नाश्ता झाला आहे आणि आता सिन्नरकडे प्रस्थान पालखीचा. दुपारच्या होल्ड करे. ओम साईराम. साईमय सकाळ मनोज पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे पालखीचा 6वा. सगळे साई भक्त बघा मस्तपैकी उठल्या आणि तयारी करून झालेल्या आहेत. इकडे बघा मस्तपैकी सर्व उठून झालेलं आहे. साईमय सकाळ आता सकाळ झालेली आहे आमची आजची 6व्या दिवसाची आणि आम्ही आपला पुढचा हॉल्ट करे पदार्पण करणार आहे दुपारच्या हॉल्टला जाण्याची आधी. आता 6वा दिवस आहे. हा दिवस 6वा दिवस सांगितले सुंदर पहाट झालेले. टिकली लागेल. साईमय सकाळ दिवस 6वा. साईराम मी काय बोलतो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ. चला आता पालखी मस्त की उचललेली इथून आपले हॉल्टवरून. गाडी चालू राहा सांगा जरा. Saina
साईराम 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 आता आजचा प्रोग्राम कुठे आहे सिन्नर साईराम फायनली आपण नाश्त्याच्या हॉलला आलेलो. आता वाजले किती मला पण ना माहिती. सायरन किती वाजले बघ जरा. किती वाजले? 7:30 झालेले आहेत. बघा आपली पालखी मस्त की ठेवण्यात आलेली आहे नाश्त्याच्या आपल्या हॉल्टवर. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साईराम. जाऊ दे तिथे गेले आपण चेंज करू. जाऊ दे आता सेट आहे चाललं. पावभाजी आहे मस्त की. घेऊन जा तिथे इकडे साई भक्तांनी आपल्या मस्त की लाईन लावलेली आहे. साईराम आलेले आहेत नाश्त्याच्या हॉलला मस्त की. या साईराम चेपा थोडा साईराम चेपायचं नाही खायचं असतं. चेपायला लागते ना. हा मस्त की बघा साईराम आज लवकर आले सर्व. आपले लय बरा वाटला. आपला जेवण नाश्त्याचा ऑर्डर लवकर असतो. पोटाला थोडा आराम पाहिजे न बसायला पण थोडा आराम भेटला पाहिजे. आता जायचंय पुढे बेटा रिलॅक्स. साईराम इकडे बघा ही तयारी आहे आपली नाश्त्याची. इकडे बघा पूर्ण फॉर्च्युनर भरले पावानी. आता तो सेक्शन खाली झाला, हा सेक्शन खाली. हा एवढा सेक्शन खाली झाला. इथून एवढा पूर्ण इथपर्यंत साईराम भरला होता. इथपर्यंत असा पूर्ण मधलाच कंपार्टमेंट पूर्ण भरला होता पावानी. आज पावभाजी आहे नाश्त्याला. चला साईराम इकडे बघा मस्त की आपले साईराम सर्व बघा. साईराम मामा इकडे बघा मामा इकडे. हा इकडे साईराम नाश्ता करा साईराम 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 मस्त की नाश्ता आहे आपल्याला इथे. एक कांदा कोण टाकला माझ्या? नाही तुझी बाजूची आहे कांदा कसा तुझा नाही दाखवत आमचा दाखवतो. कोणचा? तुझं दाखव ना. माझं बी दाखवलं मी नाही का बा. माझा तो बघ तिथं दिसलं ना. 2 पाव नाही 2 नाही. तो बघ त्याचा आहे तो बघ. त्याने घेतले बघ. 4 नाही 2च आहे. बापरे किती पाव पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? पाव आणू का? काय आणू साईराम? पाव वगैरे काय आणू का? देवा मला पाव. देवा मला पाव. साईराम साईराम काय आणू का? पाव वगैरे? नाही साईराम किती पाव? नाही हे त्या दिवशी पण 3च होते. याच्या अगोदर किती केले असेल ते माहित नाही. आम्ही नाही ना आम्ही बघितलं नाही ना साईराम. नाही आम्ही साईराम बघितलंच नाही. साईराम घेत नाही का? साईराम साईराम काय इथं डिश एकच ना. 3 तिघांचे आता पाव दिसतात. 3 हा जास्ती नाही खायचं. हा का? मामा आणू का काय मामा? हा नको. साईराम काय आणू का? पाव आणू? आज आपला स्पेशल मुंबई पावभाजी. मुंबई पावभाजी. नाश्ता आहे मुंबई पावभाजी. हा फक्त एवढंच आहे की मुंबईचे पाव नाहीत. पाव आहेत सिन्नरचे. सिन्नर पावभाजी मुंबईची आहे. हा का? साईराम आजचा दिवस 6वा. आज नाश्ता आहे पावभाजी. गण्या साईराम साईराम चला साईराम काय पाव घेऊ? साईराम पाव आणू का? की नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघली आहे आपली. आणि आपण आता जाऊ मस्तपैकी आपल्या दुपारच्या हॉल्टला सिन्नरमध्ये MRDC. साईराम साईरामचा आता आता नाश्ता झालेला आहे. हा 6व्या दिवसाचा हा प्रवास 6 मे सकाळ झाल्यानंतर आपण निघालो. आणि आता 6व्या दिवसा सकाळचा नाश्ता झाला आहे. आणि आता सिन्नरकडे प्रस्थान पालखीचा. ओम दुपारच्या साईराम. हॉल्टकडे. ओम साईराम. साईराम नाश्ता वगैरे झालेला आहे. आज आपण 8 वाजताच
निघलेलो आहे पालखी घेऊन हॉल्ट करे पुढच्या मुक्कामाला निघालेला आहे आम्ही लवकरच यंदा. आणि तिकडे गेल्यानंतर कसं काय नियोजन? आता आमचे 4 आहे परंपरेनुसार 4 हा ते तिथं व्हिजिट करायला लागेल. विजिट करून आम्ही हा आमच्या मुक्कामावरती पोहोचलो. ठीक आहे चला. साईराम. पहिला पाणी घ्या पाणी. साईराम पाणी घ्या. साईराम पाणी घ्या पाणी. हो ला ओढू दे ओढू दे चल. तू उभे सायराम पाणी घ्या. आपलं जवळच होड ना. शिर्डीला येतो साईनाथ नादान मी पाहिली तुमची शिरडी तुमच्या नादान मी पाहिली तुमची शिरडी तुमच्या नादान मी पाहिली तुमची शिरडी हो पायी शिरडीला येतो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता. ओम साईराम. ओम साईराम. 6 दिवस आज हा आज आपण सिन्नरमध्ये प्रस्थान करतोय, एंट्री करतोय. जस्ट सिन्नरच्या ब्रिजवरती आहे. ही सिन्नरची बाउंड्री असावी शक्यतो. सोनियाचा दिन उंगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशे घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. बाबा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला. जय साईराम. जय साईराम. आता आल्या गावठा सिन्नरचा हनुमान मंदिर आहे. चला साईराम. आपले छोटे पदयात्री पण आपल्या टेम्पोत आहेत बघा. मस्त भजनाचा आनंद घेतात ते. साईराम साईराम. आपले सेवेकरी आता नाश्ता करतात. पदयात्रेंचा झाल्यानंतर पालखी इथं पोचली, इथं हॉल्टवर, तेव्हा त्यांचा नाश्ता होतोय. मग एवढे कामं करतात ते आपल्यासाठी. आधी ते इकडे बघा दादासा इथं ही दादानी गोट्या आणल्या घरच्या. का तर हे तंबूला बांधण्यासाठी कुठे कुठे रस्सी देऊन, कारण दगड राहत ना त्याच्यावर, पण गोटी कशी स्थिर राहते म्हणून ते त्यांनी ते घरून गोट्या आणल्यात. हे सर्व त्यांनी घरूनच घेऊन आलेले आहेत. एवढं सामान त्याला, का तर त्याला माहिती आहे इथं तंबू बांधण्यासाठी काय काय लागतं. काय नाही एवढं शिगा बिगा जमिनीवर ठोकायला खाऊ नाही. चला ओम साईराम. हे आपले मित्र, आपले पदयात्रीतले, ते आता साई लीला मधून गेलेलं ते यावर्षी. साईराम. साईराम. पालखी आता मस्तपैकी निघलेली आहे रात्रीच्या मुक्कामाकडे. ना आपले पदयात्री बघा. साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. जय साईराम.
बोलता आपल्याला काय किती दिवस राहिले आजचा दिवस? अजून 2 दिवस राहिले साईराम. एवढा आनंद गगनात मावत नाही. कधी शिर्डीत पोहोचतोय साईबाबाला बघासाठी. बोला ओम साईराम. आता तिथे तुमच्या तिथं पुढं आपल्या गावातला मित्र याला घे मेन साई लिलावाले. साई लिलावाले. ओम साईराम. ओम साईराम. हे राम आता दुपारच्या हॉल्ट वरून निघलेलो आपण. मग आता रात्रीच्या हॉल्ट कडे चाललोय. आता आरतीचा हॉल्ट इथून किती लांब आहे? हॉल्टाला आपला एक 3.5 किलोमीटर आहे. 3.5 किलोमीटर म्हणजे 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये पोहोचू आपण. 1-1.5 तास. चालेल. साईराम. गाडी बघ कोण? गाडी बघ गाडी बघ. साईराम. चल साईराम. साईराम. चल, चल. गाडी बघ गाडी बघ. बघा आता मी चाललोय. आता कोपर्डीच्या क्रॉस झालो मी. इथे बघा हे काका आहेत आपले पदयात्री. काका किती वर्ष झाले तुम्हाला चालता तुम्ही? 24. हा 24. बघा काकांना 24 वर्ष झाले. काका पदयात्रेमध्ये आपले साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ठाणे याच्यामध्ये पायी चालत येतात ते. आणि ह्या वर्षीचा 35वा वर्ष आहे ना का आपला? या वर्षी 24 आहे. तुमचा 24वा आहे पण आपल्या पालखीचा 35वा वर्ष आहे. हां तरी सुद्धा काका बघा चालतात एकदम फिटमध्ये. अशी काही कितीतरी मला तरी झाले 17 वर्ष पण काकांना झाले 24 वर्ष तरी ते चालतात. जोपर्यंत बाबा नेतील तेव्हा जायचं आपण. काकांचा जवळजवळ 66 वय आहे. 66 वर्षाचे आहेत ते. साईराम. आता आपण आरतीच्या हॉल्टला आलेलो आलेल्या जागे आरतीच्या हॉल्टवर. चला या दाखवतो तुम्हाला आरतीचा हॉल्ट. आपले मस्त की पदयात्री बसले सगळे इथं आरतीसाठी. आरती झाली आणि मस्त की बेलबत्ता आले कालच्या सारखा. काल बी बेलबत्ता होता आज पण बेलबत्ताच आहे खायला नाश्त्याला.
मस्त की पालखी पोचली आहे ऑल्टोवर रात्रीच्या आजच्या पागरीला. थोडा बघा मस्त की अग बघ भेट माझ्या वाजते ना तू बघ ठरवली नाचते देवाला साई पालखीचा आला बहाना भक्ताचा जेवण वगैरे झालं आपला सगळं पदयात्री बघा जेवण मस्त की आराम करतात. काही तर झोपली पण आता एवढ्याला अजूनपर्यंत. आणि तिथे समोर भजन चालू आहे. सो तुम्हा सर्वांना शुभरात्री. अशा नवीन ब्लॉग मध्ये आपण उद्याच्या भेटू. चला साईबाई रात्र.